अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्री गजानन महाराजांची सेवा करण्यामध्ये कुठलाही नियम नाही। म्हणजे आपण वारकरी आहोत तर वारकऱ्याला कुठलेच नियम नाही। म्हणजे अनेक जे संप्रदाय आहेत त्यामध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळे नियम आहेत, परंतु आपण वारकरी आहोत, आपल्या वारकऱ्यामध्ये काहीही नियम नाही। फक्त एवढाच एक नियम आहे की आपल्याच्याने सेवा ही घडायला हवी। तसं श्री गजानन महाराजांच्या सेवेमध्ये देखील काहीच नियम नाही, परंतु एक नियम जर का तुम्ही व्यवस्थित रीतीने जर का पाळला, तुम्ही त्या नियमाचं पालन केलं तर नक्कीच श्री गजानन महाराजांची कृपा होऊन जी काही इच्छापूर्ती आहे ती होईल आणि त्यासोबतच जे काही जीवनातले दुःख आहेत, अडीअडचणी आहेत त्या नक्कीच दूर होणार आहेत आणि जीवनाचं कल्याण होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीच माहिती बघणार आहोत की कुठला तो एक नियम आहे ज्याचं पालन जर का आपण रोज केलं तर महाराजांची कृपा सदैव आपल्यासोबत राहील, महाराज सदैव आपल्यासोबत राहतील। तसं तर श्री गजानन महाराजांची सेवा करायला, पूजा करायला कुठलेही नियम नाही, परंतु आपण स्वतःला एका नियमामध्ये, शिस्तीमध्ये जर का आपण स्वतःला बांधून घेतलं तर मग आपण नित्यनियमाने तो नियम पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो। तुम्हाला ज्या पालन करायचं आहे तो म्हणजे आपण रोज नित्यनियमाने श्री गजानन महाराजांची सेवा करायची आहे। म्हणजे महाराजांची सेवा करायला काही नियम नाहीत, आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथामध्ये देखील काहीच नियम सांगितलेले नाही, परंतु आपण स्वतःला महाराजांचे भक्त म्हणून रोज एक नियम असा लावून घ्यायला हवा की आपण रोज श्री गजानन विजय ग्रंथाचं एका अध्यायाचं वाचन करू। आता तुमच्याकडून श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करणं होत नसेल तर तुम्ही स्तोत्राचं वाचन करण्याचा प्रयत्न करावा, किंवा तुमच्याकडून स्तोत्राचं वाचनही करणं होत नसेल तर मग तुम्ही बावन्नीचं वाचन करण्याचा प्रयत्न करावा। बावन्नीचंही वाचन करणं होत नसेल तर मग तुम्ही श्री गजानन महाराजांच्या अष्टकाचं वाचन करावं। अष्टकाचंही वाचन करणं होत नसेल तर मग तुम्ही श्री गजानन महाराजांच्या गणगणगणात बोते या मंत्राचा जप करावा। मंत्राचाही जप करणं होत नसेल तर रोज सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती करण्याचा प्रयत्न करावा। काहीतरी एक असा नियम आपण स्वतःला लावून घ्यावा आणि महाराजांची सेवा करावी। दिवसभरामध्ये तुम्हाला जर का गणगणगणात बोते हा मंत्र माळीवरती घेणं होत नसेल तर मग तुम्ही चालता बोलता उठता बसता तुम्ही श्री गजानन महाराजांचा गणगणगणात बोते या मंत्राचा जप करू शकता, किंवा तेही होत नसेल तर महाराजांची आरती करण्याचा प्रयत्न करावा। एक कुठला तरी यापैकी तुम्हाला जो जमेल तो नियम तुम्ही नक्कीच लावून घेऊ शकता। आणि रोजही होत नसेल तर गुरुवार हा महाराजांचा वार आहे, उद्या गुरुवार आहे, तर तुम्ही दर गुरुवारी महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे एका अध्यायाचं वाचन करणं असो, किंवा बावन्नीचं वाचन करणं असो, किंवा स्तोत्राचं वाचन करणं असो, किंवा महाराजांची आरती करणं असो, किंवा 108 वेळेस गणगणगणात होते या मंत्राचा माळीवरती जप घेणं असो, म्हणजे देवघरासमोर बसून घेणं असो, तसं तर रोज तुम्ही चालता बोलता उठता बसता श्री गजानन महाराजांच्या गणगणगणात होती या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। महाराज हे भक्तपराधीन आहेत, महाराज हे भक्त वत्सल आहेत, त्यामुळे तुम्ही जर का महाराजांना आर्त हाक दिली तर महाराज नक्कीच पावणार आहेत, महाराज नक्कीच ती हाक ऐकणार आहेत आणि जे काही दुःख आहेत, अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत। आपण प्रापंचिक आहोत, आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत, तर आपल्याला अडचणी येणार आहेत, दुःख संकट आपल्यासमोर येऊन उभं राहणार आहेत, परंतु त्या दुःख संकटांना न डगमगता आपण जर का महाराजांच्या भक्तीची कास धरली तर नक्कीच आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला सुखकरूक होईल, आनंदमय होईल। जीवनामध्ये एक प्रकारचा अलौकिक आनंद आपल्याला मिळेल, त्यासोबतच मन समाधानी होईल, आनंदी होईल। मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते जाऊन पॉझिटिव्हिटी मनामध्ये येईल, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण डगमगणार नाही, हार मानणार नाही, आपला आत्मविश्वास हा बळकट राहील। ते फक्त महाराजांच्या कृपेमुळेच। महाराजांच्या भक्तीची जर का आपण कास धरली तर नक्कीच जीवन हे अतिशय आनंदीमय होऊन जाते। तुम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा। जीवनामध्ये दुःख संकट येण्याची वाट बघू नका। तुम्ही जेव्हा तुमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होईल की आता मी श्री गजानन महाराजांची भक्ती करणार आहे, म्हणजे आपण म्हणल्याने काही होत नसते की आपल्याला श्री गजानन महाराजांची भक्ती करायची आहे, महाराजांचीच ती कृपा असते, महाराजांचंच ते नियोजन असते आणि आपण भक्ती मार्गामध्ये येतो। आपण कुठल्याही गुरुकडे किंवा आपण कुठल्याही देवताकडे जेव्हा आकृष्ट होतो ही त्या देवतांची आपल्यावरती कृपा झालेली असते, म्हणून आपण त्या गुरुतत्वाकडे किंवा आपण त्या देवतेकडे आकृष्ट होतो आणि आपण त्या सेवेला सुरुवात करतो। आपल्या म्हणण्याने काही होत नाही, हे सगळं महाराजांचंच नियोजन असते। परंतु जेव्हा तुमच्या मनामध्ये असं वाटायला लागेल की मला आता श्री गजानन महाराजांची भक्ती करायला सुरुवात करायची आहे, किंवा मग तुम्हाला अन्य कुठल्याही देवतांची भक्ती करायला सुरुवात करायची आहे, नामजप करायला सुरुवात करायची आहे, त्या क्षणापासून एका क्षणाचाही विलंब न करता तुम्ही त्या भक्ती मार्गाला त्या भक्तीला तुम्ही सुरुवात करा। तुम्ही नामस्मरण करायचं असेल, तुम्हाला गणगणगणात होती तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा, किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचा तुम्ही जप करा, किंवा तुम्ही गुरु जर का केलेला असेल, तुम्ही गुरु दीक्षा घेतलेली असेल तर त्या मंत्रांचा तुमची गुरूंची जशी आज्ञा असेल त्यानुसार तुम्ही तुमचा मंत्रजप करायला सुरुवात करा। तुमच्या गुरूंनी जे काही तुम्हाला नियम सांगितले आहेत ते तुम्ही नियम फॉलो करा आणि
तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करा. परंतु तुम्ही जर का गुरु दीक्षा घेतलेली नसेल तर श्री गजानन महाराज आपले गुरुच आहेत. आपण श्री गजानन महाराजांना मनोमन गुरु मानून आपण महाराजांची भक्ती सेवा नामस्मरण करायला हवं. कारण की जेवढी जास्त आपण महाराजांची भक्ती करू, नामस्मरण करू, सेवा करू, तेवढंच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. हे जे काही भौतिक ताप आहेत, हे काही जीवनामध्ये जे काही दुःख आहेत, बघा संसार म्हणजे फक्त दुःखालय आहे. यामध्ये आपल्याला सुख मिळणारच नाही. म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला जीवनामध्ये दुःख हे उपभोगावंच लागत असते प्रत्येक व्यक्तीला. स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येकाला वेगवेगळे टेन्शन्स आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाच्या लाईफनुसार दुःख आहेत. तर या दुःखाचा जर का आपल्याला नाश करायचा असेल, या दुःखावरती जर का विजय मिळवायचा असेल तर श्री गजानन महाराजांची भक्तीची कास धरणे गरजेचं आहे. किंवा अन्य कुठल्याही इष्टदेवतांना तुम्ही मानत असाल, तुम्ही त्यांची भक्ती करायला सुरुवात करा. जेवढी जास्त तुम्ही भक्ती कराल तेवढी जास्त परमानंदाची प्राप्ती होणार आहे. तुम्ही हा विचार करू नका की दुःख माझ्यासमोर येतील मग त्यानंतर मी सुरुवात करेल. ते सगळं यायच्या आतच तुम्ही जर का या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली तर मग आपल्यामध्ये एवढी कॅपॅसिटी निर्माण होते. श्री गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती अशी होते की जे काही संकट आहे, जे काही दुःख आहेत, ते आपल्यासमोर उभे जरी येऊन टाकले तरी आपल्यावरती त्याची जी इंटेन्सिटी आहे किंवा त्याची ती तीव्रता आहे ती आपल्यापर्यंत येत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही. महाराज अतिशय आपल्याला फुलासारखं ते भासवतात. आणि एका भक्ताचं हेच एक लक्षण असते की काही जरी झालं तरी तो शांत असतो, संयमी असतो. कारण की महाराजांची कृपा त्याच्यावरती झालेली असते. ते सगळं काही सहन करण्याची ताकदसुद्धा महाराज देतात. जेव्हा आपण कुठला संकल्प करतो, आपण कुठल्या संकल्पपूर्तीसाठी आपण सेवा करायला सुरुवात करतो, तर तो संकल्प आपण केला म्हणून पूर्ण होत नाही. आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा ते सगळं काही महाराज आपल्याला प्रदान करतात. ते सामर्थ्य महाराज आपल्याला प्रदान करतात की आपला तो संकल्प पूर्ण व्हावा, आपली ती सेवा पूर्ण व्हावी, आपली ती भक्ती पूर्ण व्हावी. एवढं सामर्थ्य महाराज आपल्याला देतात, एवढं बळ आपल्याला महाराज देतात. त्यामुळे आपण जे काही निश्चय करतो, आपण जे काही गोष्ट संकल्प घेऊन करायला सुरुवात करतो किंवा कुठला तरी नियम एक आपण मनाशी ठरवून शिस्तीमध्ये आपण जेव्हा एका डिसिप्लिनमध्ये आपण चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते सगळं काही सामर्थ्य श्री गजानन महाराज आपल्याला प्रदान करतात. त्यामुळे महाराजांच्या भक्तीची कास धरा, नामस्मरणाची कास धरा. तुमच्याकडून जे जे काही शक्य होईल, तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही वर्किंग असाल, तुम्ही जॉब करत असाल, हाऊसवाईफ असाल किंवा मेल असाल, फिमेल असाल, कोणीही असाल, परंतु भक्तीची कास धरा. जेवढी जास्त आपण भक्तीची कास धरू, जेवढं जास्त आपण नामस्मरण करू, जेवढी जास्त महाराजांची नित्यनेमाने कुठलीही एक सेवा करायला सुरुवात करू, त्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. म्हणजे आपण जिवंत असतानाही आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे आणि आपण गेल्याच्या नंतर देखील श्री गजानन महाराज आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहेत. आणि एवढंच एक लक्षात ठेवा की श्री गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये काहीही नियम नाहीत. नियम स्वतःशी बांधून घ्या की रोज श्री गजानन महाराजांच्या नित्यसेवेमध्ये मी कुठली तरी एक सेवा करायला सुरुवात करेल. नित्यसेवेमध्ये जर का नाही जमलं तर मग दर गुरुवारी करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून महाराज माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती प्रसन्न राहतील, महाराजांची कृपा सगळ्यांवरती राहील. यासाठी नियमामध्ये स्वतःला बांधून घ्या. रोज एका नियमाचा फॉलो करा आणि महाराजांच्या कृपेचा अनुभव घ्या. महाराजांची अनुभव हे प्रत्येक भक्ताला महाराज नक्कीच देतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.